तर पहा मुलांना, आपले जे पुढचं उदाहरण आहे ते काय आहे, तर काही उदाहरणे आपल्याला इथे दिलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला किमती टाकायच्या आहेत. तर पहा, जे दुसरं उदाहरण आहे ते आहे कंसामध्ये 4/5 चा घन भागिले कंसामध्ये 4/5 चा वर्ग. आता इथे आपल्याला शॉर्टकटमध्ये इथे असंही लिहिता येतं मुलांना की वर्ग 4/3 वजा 2 म्हणजेच काय येणार आहे मुलांना इथे, तर 4/3 आणि 3तून 2 गेले किती येईल मुलांना, तर 1 येणार आहे. म्हणून बघा, 4/5 चा घन भागिले 4/5 चा वर्ग बरोबर कंसामध्ये 4/5 वजा 3 वजा 2 म्हणजेच इथे आपल्याला काय येणार आहे, तर 3मधून आपल्याला 2 हे मायनस केले तर आपलं उत्तर काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजेच कंसामध्ये 4/5 चा काय आलेला आहे, 1 आलेला आहे. म्हणून उत्तर आपलं काय आलेलं आहे, तर 4/5 हे आलेलं आहे. पुढे बघूया. तर पहा मुलांना, जे पुढचं उदाहरण आहे ते आहे कंसामध्ये 2 गुणिले 3 चा चौथा घात. आणि आपल्याला आता 3 गुणिले 2 गुणिले 3 हे जे आहे ते किती वेळा मांडावे लागणार आहे, तर 4 वेळा मांडावे लागणार आहे. म्हणून बघा, 2 गुणिले 3 1 गुणिले 2 गुणिले 3 2 वेळा मांडलेला आहे, गुणिले 2 गुणिले 3 आणि गुणिले 2 गुणिले 3 असे आपण ह्या समीकरणाची जी मांडणी आहे ती आपण 4 वेळा करून घेतलेली आहे. आता पहा, इथे आपण जे 2 2 आहे ते वेगळे करणार आहोत. 2 2 2 2 किती वेळा आलेले आहेत, तर 4 वेळा आलेले आहेत. म्हणून आपण लिहिलेले आहे 4 वेळा. बघा, 1 2 3 आणि 4. आता आपल्याला बघायचं आहे 3 जे आहेत ते किती वेळा आलेले आहेत. बघा, 1 2 3 4. म्हणून आपण इथे मांडलेले आहे 4 वेळा 3 घेतलेले आहे. मग आता बघा, 2 जे आहे ते किती वेळा आलेले आहेत, तर 1 2 3 4 म्हणजे 2चा चौथा घात. आणि 3 जे आहे ते किती वेळा आलेले आहे, पहा, 1 2 3 4 म्हणजे 3चा चौथा घात. पहा, इथे 2चा चौथा घात आलेला आहे आणि 3चा देखील चौथा घात आलेला आहे. हे झालं आपलं उदाहरणाचं उत्तर. आता दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे ते काय आहे, तर कंसामध्ये 4/5 चा घन बरोबर. आता आपल्याला 4/5 हे किती वेळा मांडावं लागणार आहे गणितीय पद्धतीने, तर ते 3 वेळा मांडावं लागणार आहे. म्हणून 4/5 गुणिले 4/5 गुणिले 4/5 बघा 3 वेळा आपण इथे मांडलेलं आहे. मग आता 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर 5 गुणिले 5 गुणिले 5. आता आपण इथे काय करणार आहोत, तर 4 किती वेळा आलेले आहेत, तर 3 वेळा आलेले आहेत. म्हणून 4चा घन म्हणजे 4चा तिसरा घात. आणि 5 बघा किती वेळा आलेले आहे, 1 2 3 म्हणजेच 5चा घन 5चा तिसरा घात. आता पुढचं उदाहरण बघूया. तर पुढे पाहूया मुलांनो, जर a व b या शून्येतर परिमेय संख्या असतील तर m ही पूर्णांक संख्या असेल. तर एकचं काय आहे, कंसामध्ये a गुणिले b चा m हा घात आहे. म्हणून a चा m घात गुणिले b चा m घात बरोबर कंसामध्ये a छेद b चा कितवा घात आहे, m हा घात आहे. म्हणून a चा m घात छेद b चा m घात. पुढे पाहूया मुलांनो, काय आहे उदाहरण काय दिलेलं आहे, 5चा वर्ग कंस पूर्ण आणि त्याचा घन असं सांगितलेलं आहे. ते उदाहरण कसं सोडवायचं आहे की 5चा वर्ग जो आहे तो आपल्याला किती वेळा लिहायचा आहे, तर 3 वेळा लिहायचा आहे. बघा, 5चा वर्ग गुणिले 5चा वर्ग गुणिले 5चा वर्ग अशी गुणाकार पद्धतीने आपण 5च्या वर्गाची मांडणी करून घेतलेली आहे. मग आता बघा, 5 बरोबर काय येणार आहे, 2 अधिक 2 अधिक 2. आता ते आपल्याला काय करायचं आहे, तर बेरीज इथे करून घ्यायची आहे. म्हणून बघा, 5 गुणिले 3 1 2 3 बरोबर 3 दुने किती होतात मुलांनो, तर 3 दुने 6 होतात. म्हणून
5चा 6वा घात एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. तुम्ही बेरीज करून देखील काय करू शकता, 6 हे आपलं उत्तर येतं. 2 आणि 2 4 आणि 2 किती मुलांनो 6, किंवा 1 2 3 हे 3 वेळा 2 आलेलं आहे, 3 दुने 6. म्हणजेच 5चा इथे आपल्याला कितवा घात मिळतो, तर 6वा घात मिळतो. पुढचं जे उदाहरण आहे मुलांना ते काय आहे, कंसात 7 वजा 2 कंस पूर्ण आणि त्याचा 5वा वजा 5वा घात आपल्याला लिहायचा आहे. म्हणून बरोबर 1 कंसामध्ये 7 वजा 2 आणि त्याचा 5वा घात. मग हे कुठल्या सूत्रानुसार आपल्याला मांडायचं आहे, तर हे आपलं जे सूत्र आहे a वजा mचा घात बरोबर 1/a घात. म्हणून आपल्याला त्याची मांडणी कशी करायची आहे पहा, 1 आता हे जे 7 कंसात 7 वजा 2 दिलेले आहे ते आपल्याला किती वेळा मांडायचे आहे, तर ते आपल्याला 5 वेळा त्याची मांडणी करून घ्यायची आहे. म्हणून बघा 1 2 3 4 आणि 5 ह्या संख्येची आपण 5 वेळा मांडणी करून घेतलेली आहे. म्हणून बघा 1 वजा 7 हे किती वेळा आलेलं आहे, वजा 2 बरोबर 1 2 3 4 5 वेळा आलेलं आहे. म्हणून बघा बे पंचे किती, तर बे पंचे 10. म्हणून 1/7 वजा 7चा वजा 10वा घात बरोबर 7चा 10वा घात हे आपलं काय आलेलं आहे, तर उत्तर आलेलं आहे. तर पुढे पहा मुलांना, जे पुढचं उदाहरण आहे ते काय दिलेलं आहे, तर कंसामध्ये 2/5 वजा 2चा 3रा घात वजा 3रा घात असं दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला 2/5 हे किती वेळा लिहावे लागणार आहे, तर याची मांडणी, ह्या संख्येची मांडणी आपल्याला 3 वेळा करावी लागणार आहे. म्हणून कंसामध्ये 2/5 वजा 2 गुणिले कंसात 2/5चा वजा 2रा घात आणि गुणिले 2/5चा वजा 2रा घात. मग त्याची मांडणी बघा आपण कशी करणार आहोत, बरोबर 2/5 हे आपण इथे घेतलेले आहे. त्यानंतर वजा 2 आणि वजा 2 आपण हे कशामध्ये घेणार आहोत, तर अधिक मध्ये घेणार आहोत. बरोबर बघा किती झाले, वजा 2 आणि 2 4 आणि 2 किती मुलांनो, तर 6. म्हणून 2/5 कंसामध्ये आता इथे काय आलेलं आहे, वजाचं चिन्ह आलेलं आहे. म्हणून आपण 2/5 कंस पूर्ण त्याचा वजा 6वा घातांक असं आपलं उत्तर येणार आहे. हे आपण कुठल्या सूत्रावरून लिहिलेलं आहे, तर कंसामध्ये a चा m हा घात आहे, कंस पूर्ण त्याचा घातांक आहे n बरोबर a चा घातांक m गुणिले a चा घातांक m गुणिले a चा घातांक m गुणिले n वेळा आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. म्हणून बरोबर m अधिक m हे किती वेळा लिहायचं आहे, n वेळा लिहायचं आहे. मग आपलं उत्तर काय येणार आहे मुलांना, तर a बरोबर आपलं उत्तर येणार आहे m गुणिले n. ह्या सूत्रानुसार आपण ह्या उदाहरणाची मांडणी करून घेतलेली आहे. तर पहा मुलांना, आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, जर a ही शून्यतर परिमेय संख्या व m आणि n या पूर्णांक संख्या असतील तर आपल्याला त्याचं सूत्र जे आहे ते कसं करायचं आहे, तर a चा m हा घात आहे आणि कंस n हा घात आहे. नंतर बरोबर a m गुणिले n बरोबर a चा mn हा काय आहे, तर घात आहे. काही उदाहरणं आपण घेऊया आणि या सूत्रानुसार त्याची मांडणी करूयात. पुढे पहा मुलांना, आपल्याला जर a आणि b या शून्यतर परिमेय संख्या mn हे पूर्णांक असतील तर आपले सूत्र काय असतील मुलांना, पहा a चा m वा घात गुणिले a चा n वा घात बरोबर a m अधिक n हे आपलं सूत्र असणार आहे. त्यानंतर पुढचं पहा, a चा m वा घात भागिले a चा n वा घात बरोबर a m वजा n. त्यानंतर दुसरं आहे a चा पहिला घात बरोबर a म्हणजे एकच आणि त्यानंतर आहे a चा 0वा घात म्हणजेच बरोबर किती, तर 1. त्यानंतर बघा a वजा m बरोबर 1/a चा m वा घात आणि त्यानंतर कंसामध्ये ab चा m घात आणि बरोबर a चा m वा घात गुणिले b चा m वा घात.
काही उदाहरण दिलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सूत्राच्या सहाय्याने ते उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. तर पहा मुलांना, आपलं जे उदाहरण आहे ते काय आहे, तर महिरपी कंसामध्ये 1/7 आणि त्याचा घन हे आपल्याला काय करायचं आहे, त्या कंसाचा जो चौथा घातांक आहे त्यानुसार आपली त्याची मांडणी करायची आहे. म्हणून कंसामध्ये 1/7 त्याचा घन बरोबर किती वेळा मांडणी करायची आहे, तर 4 वेळा. म्हणून 1/7 कंसामध्ये -3 गुणिले 4, मग 4 त्रिक किती मुलांनो, 12. म्हणून 1/7 बरोबर किती येणार आहे, -12 येणार आहे. आता वजा कशा आलेले आहे, कारण वजा हे 3 आलेले असल्यामुळे, एका संख्येला वजेचं चिन्ह असल्यामुळे आपल्याला इथे संख्येला कुठलं चिन्ह द्यावं लागणार आहे, तर वजेचं चिन्ह द्यावं लागणार आहे. या सूत्रानुसार आपण काय केलेले आहे, संख्येची मांडणी करून घेतलेली आहे. तर पुढे पाहूया मुलांनो. बघा, पहिलं जे आहे कंसामध्ये 2/7चा वर्ग बरोबर काय आलेला आहे, जे उकल जे आहे ते काय आहे, कंसात 2/7चा वजा वर्ग बरोबर याचं आपण काय केलेलं आहे, गुणाकार व्यस्त केलेला आहे, म्हणजे 7/2 आणि कंस पूर्ण त्याचा वर्ग बरोबर हे झालेलं आहे आपलं उत्तर. कुठल्या सूत्रानुसार मुलांना, ह्या सूत्रानुसार a/b कंस पूर्ण वजा m बरोबर b/a त्याचा m वा घात. त्यानंतर बघा, दुसरं जे उदाहरण आहे आपलं ते काय आहे, तर कंसामध्ये 1/6चा वजा 3रा घात बरोबर 1/6 वजा 3. मग याचा आपण काय केलेलं आहे, गुणाकार व्यस्त केलेला आहे, म्हणजे छेदाच्या स्थानी आपण काय घेतलेलं आहे, अंश घेतलेला आहे आणि अंश स्थानी आपण छेद घेतलेला आहे. यालाच काय म्हणतात, तर गुणाकार व्यस्त असे म्हणतात. म्हणून 6/1 त्याचा कितवा घात, तर 3रा घात, म्हणजेच 6/1चा घन बरोबर आपलं उत्तर काय आलेलं आहे मुलांना, तर 6 घन हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढे पाहूया मुलांना. उदाहरण आपल्याला काय दिलेलं आहे की 3 गुणिले 3 बरोबर 3चा वर्ग. 3चा वर्ग काय आहे, तर 9 आहे. मग येथे 3चा वर्ग काय येतो, तर 3चा वर्ग 3 त्रिक 9 हा येतो. म्हणून हीच माहिती 9चे वर्गमूळ 3 आहे अशा रूपात आपल्याला लिहिता येते. जसे की वर्गमुळासाठी कुठली खूण वापरतात, तर वर्गमुळासाठी आपल्याला ही खूण वापरता येते. जसे इथे दिलेले आहे, आपल्याला वर्गमूळ लिहायचं असेल आपल्याला, तर कुठली खूण वापरायची, तर ही खूण आपल्याला वापरायची आहे. मग वर्गमुळात 9 म्हणजेच किती मुलांनो, तर 9चे वर्गमूळ. मग 9चे वर्गमूळ किती आहे, तर 9चे वर्गमूळ हे 3 आहे. 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9. तर 9चे वर्गमूळ जे आहे ते किती आहे मुलांनो, तर 9 आहे. बघा, 3 1 3 आणि किती होतात मुलांनो, 3 त्रिक 9. पुढचं एक एक्झाम्पल बघा मुलांनो, काय आहे, उदाहरण काय दिलेलं आहे की 8 गुणिले 8 बरोबर 8चा वर्ग. 8चा वर्ग किती आहे, 8 8 64, म्हणजेच 8चा वर्ग किती आलेला आहे, तर 64 64 हा आलेला आहे. मग यावरून आपल्याला वर्गमुळात, आपल्याला माहिती आहे वर्गमुळाचे जे चिन्ह आहे ते कसं आहे, तर वर्गमुळाचे चिन्ह असं आहे. आणि यामध्ये आपल्याला किती लिहायचे आहे, तर 8 8 64 हे आपल्याला लिहायचे आहेत. आणि त्याचा वर्गमूळ जो आहे तो काय आहे, तर त्याचा वर्गमूळ 8 आहे. 8 8 किती होतात, तर 64 होतात. तर पुढे बघूया मुलांनो. यावरून 64चे जे वर्गमूळ आहे ते किती आहे, -8 असेही मिळते. का -8 मिळते, बघा, x ही धनसंख्या असेल तर तिची 2 वर्गमुळे असतात. म्हणजेच त्यापैकी ऋण वर्गमूळ म्हणजेच वजा वर्गमुळात x ने व धन वर्गमूळ हे कसं लिहितात, तर धन वर्गमूळ हे वर्गमुळात x असे लिहितात. पुन्हा पहा मुलांनो, जे ऋण वर्गमूळ आहे ते कसे लिहितात, तर वजा वर्गमुळात x असे लिहितात आणि धन वर्गमूळ जे आहे ते वर्गमुळामध्ये x असे दर्शवतात. तर पुढे पाहूया मुलांना. बघा, उदाहरण आणखी आपल्याला दिलेले आहे आणि ते आहे 144चे वर्गमूळ आपल्याला काढायचे आहे. कितीचे मुलांना, 144चे वर्गमूळ आपल्याला काढायला सांगितलेले आहे. दिलेल्या संख्येचे मूळ अवयवापासून समान अवयवांच्या जोड्या आपल्याला करायच्या आहेत. तर बघा, 144. आता 72 दुने किती मुलांना, तर 72 दुने
44. आपण काय केलेलं आहे, मूळ अवयव पाडायला सुरुवात केलेली आहे. म्हणून 72 दुणे किती, तर 144. पुन्हा आपल्याला काय करायचे आहे, 72चे मूळ अवयव काढून घ्यायचे आहेत. म्हणून हा 2 आपण इथे घेतलेला आहे. 36 दुणे किती मुलांनो, तर 36 दुणे 72. आता पुन्हा आपल्याला 36चे काय करायचे आहे, मूळ अवयव काढून घ्यायचे आहे. म्हणून पहा 2 गुणिले 2 गुणिले आता 18 दुणे किती मुलांनो, तर 18 दुणे 36. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 18चे मूळ अवयव पाडून घ्यायचे आहेत. म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले बघा 3 त्रिक 9 आणि 9 दुणे किती मुलांनो, तर 9 दुणे 18. अशा आपण काय केलेले आहे, तर 144चे मूळ अवयव जे आहे ते पाडून घेतलेले आहेत. मग बघा वर्गमुळात 144 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 किती आलेलं आहे पहा मुलांनो, 2 गुणिले 2 गुणिले 3 हे आपलं आलेलं आहे. मग बे दुणे किती मुलांनो, 4 आणि 4 त्रिक किती, तर 4 त्रिक 12. मग वर्गमुळामध्ये 144 त्याचं वर्गमूळ काय आलेलं आहे, तर त्याचं वर्गमूळ आलेलं आहे 12. बघा वर्गमुळात 144चं वर्गमूळ 12 हे उत्तर आलेलं आहे. पहा मुलांना आणखी एक दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला किमती टाकायच्या आहेत. तर 625 हे आपल्याला उत्तर दिलेलं आहे, प्रश्न दिलेला आहे आणि ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा दिलेल्या संख्येचे मूळ अवयवापासून समग्र अवयवांच्या आपल्याला काय करायच्या आहेत, तर जोड्या ह्या करायच्या आहेत. मग 625च्या आपल्याला काय करायचे आहे, तर वर्गमूळ पाडून घ्यायचे आहेत. म्हणून 125 पाचा किती मुलांनो, 125 पाचा 625 बरोबर. आता 125चे आपल्याला काय करायचे आहेत, त्याचे देखील अवयव पाडून घ्यायचे आहेत. बघा 5 गुणिले 25 पाचा किती, तर 25 पाचा 125. मग 5 गुणिले 5 गुणिले 5 पाचा किती मुलांनो, तर 5 पाचा 25. अशा प्रकारे आपण 625चे वर्गमूळ जे अवयव आहे ते पाडून घेतलेले आहेत. मग 5 गुणिले 5 वर्गमुळात 625 बरोबर 5 गुणिले 5. 5 गुणिले 5 इथे आलेले आहे. मग 5 पाचा किती मुलांनो, तर 5 पाचा 25. मग 600 वर्गमुळात 625चा जो वर्गमूळ आहे तो कुठला आहे, तर तो आहे 25. बघा किती आलेला आहे, 600 वर्गमुळात 625चा जो वर्गमूळ आहे तो आलेला आहे 25. पहा जो दुसरा आपला प्रश्न आहे तो आहे 1225. 1225चे आपल्याला इथे अवयव पाडायचे आहेत आणि त्याचं देखील वर्गमूळ आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा उकल कशी दिलेली आहे, दिलेल्या संख्येचे मूळ अवयवापासून आपल्याला काय करायचं आहे, समान जोड्या ह्या करायच्या आहेत. म्हणून 1225 बरोबर 245 गुणिले 5 किती उत्तर येतं मुलांना, तर 1225 एवढं उत्तर येतं. मग 5 गुणिले आता 245चे आपल्याला काय करायचे आहेत, तर मूळ अवयव पाडून घ्यायचे आहेत. 49 गुणिले 5 किती येतं मुलांना, तर 245 एवढं येतं. म्हणून 5 गुणिले 5 गुणिले आता 7 किती मुलांना, तर 7 49. म्हणून वर्गमुळात 1225 बरोबर किती येणार आहे, 5 गुणिले 7 आणि 7 पाचा 35. म्हणजेच वर्गमुळात 1225चं उत्तर जो आहे, आपला वर्गमूळ जो आहे तो काय आलेला आहे, तर तो 35 आलेला आहे. तर पहा मुलांनो, प्रस्तुत पाठामध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत, तर घातांक. घातांक म्हणजे काय हे तर आपल्याला माहितीच आहे की घातांक म्हणजे हा 8चा चौथा काय आहे, तर घातांक आहे. हे या आपण पाठामध्ये शिकलेलो आहोत. तसेच घातांक पाया काय आहे हे आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. बघा हा जो 4 आहे तो काय आहे, तर तो आहे घातांक. आणि हा जो 8 आहे तो काय आहे मुलांनो, तर तो आहे पाया. म्हणजेच या प्रकरणामध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत, तर आपण घातांक शिकलेलो आहोत, पाया म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत. तसेच घातांकित संख्येचा आपण गुणाकार केलेला आहे, भागाकार करून घेतलेला आहे आणि काही घातांकांचे जे नियम आहे ते वापरून आपण काही उदाहरणं देखील या पाठामध्ये सोडवलेले आहे. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे आपला जो 6वं प्रकरण आहे घातांक हे आपलं इथे अभ्यासून पूर्ण झालेलं आहे. आता आपण सरावाद्वारे, खेळाद्वारे तसेच त्यावर काही
प्रश्न विचारून आपण काय करणार आहोत, हा जो पाठ आहे तो अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.